पण आमचं असं मत आहे की पृथ्वी पैशाभोवती फिरते. तुमचं जर कल्याण करायचं असेल, तुम्हाला जर पैसा पाहिजे असेल, तुम्ही राजाच्या जवळ जा. राजा हा देव. जगाच्या मालकाला एवढी एवढी पूर्णाची पोळी करता आणि तुमच्या मालकाला मात्र तवाभर करता. का बरं असं करता? कारण तुम्हाला पक्क माहिती आहे की हा देव निवत खात नाही. कारण तो कशाचा आहे? अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. सुख आणि पैसा याची रिलेटिव्हिटी संबंध आहे. मी आपल्याला सांगतो की मी माझ्या मनामध्ये आत्महत्या करण्याचे विचार, उत्तम प्रकारचा व्यवहार करून तुम्ही धन कमवा. अभंगच लिहिला स्वतंत्र, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारी वेचकरी. सोनन माती आम्हाला सांगितलंय. कीर्तनकाराच्या बोटात अंगठ्या नाही दिसल्या पाहिजे, गळ्यात लाकीटन ब्रासलेट नाही दिसले पाहिजे. तुकोबारांनी त्यावेळेस शब्द लिहिलाय, अभंग लिहिला की हे जर तुमच्या अंगात गुण असतील तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसा येईल. तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये नशीब शब्दच नाही. त्यांच्या गाथ्यामध्ये शब्द हे प्रारब्ध. परमार्थामध्ये आणि आमच्या वारकरी तत्वज्ञानामध्ये सुख नाही शब्द, आनंद शब्द आहे. सुखाला विरुद्धार्थी शब्द आहे दुःख. आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा व्हिज्युअलायझेशन म्हणजे ती तुम्ही आता काय होणार आहे ते हे करा. तुकाराम महाराजांनी ते सांगितलंय. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. मित्रांनो, आजच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत आहेत हबप अजय महाराज बारसकर. तर टाईम वेस्ट न करता आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी जर तुम्ही श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा. तर महाराज, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार, जय हरी, धन्यवाद. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल आणखी ऐकायला आवडेल. आता महाराष्ट्रामध्ये माझी ओळख एका विशिष्ट आणि एक वेगळ्या ह्याच्यातून चष्म्यातून मला पाहिलं गेलं की मराठा आरक्षण, त्याच्यामध्ये झालेला वाद, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि मला ओळखलं जातं. एक वेगळी भूमिका मी मांडली, सडेतोड भूमिका मांडली. परंतु माझा जो तुम्ही विचारला, माझा जो प्रवास आहे तो खूप वेगवेगळ्या टप्प्यावर आणि वेगवेगळ्या अँगलवर प्रवास आहे. मराठा आरक्षण आणि त्याच्यामध्ये मी 2006 पासून करीत असलेलं काम आणि सगळ्यांना धरून करीत असलेलं काम हे त्यातला एक भाग आहे. म्हणजे वेगळं सांगायचं म्हटलं तरी माहीत नसलेली गोष्ट की नामदार गायकवाड साहेबांचा जो आयोग स्थापन झाला तो मी केलेल्या पिटिशनमुळे स्थापन झाला. आणि नामदार गायकवाड साहेबांनी त्यांच्या कमिशन त्या रिपोर्टमध्ये लिहिलंय अजय महाराज बारसकर यांनी काय काम केलं. 8,000 तरुणांना, मराठा समाजातल्या तरुणांना नोकऱ्या लागल्यात या गायकवाड साहेबांच्या कमिशनमुळं, रिपोर्टमुळं. आणि त्याच्यामध्ये अनेकांचा सहभाग आहे. म्हणजे राज्य शासनाचा असेल, साहेबांचा असेल, अनेकांनी काम केलं. पण त्याच्यामध्ये माझाही एक महत्त्वाचा सहभाग आहे, त्याची नोंद केली. हा माझा एक पार्ट झाला. परंतु आज आपलं जे, आणि मी आज काही फार राजकीय बोलणार नाही, आपला जो मूळ मुद्दा आहे, आपला जो विषय आहे आणि चॅनलचं जे नाव आहे श्रीमंत व्हा, हेच महत्त्वाचं आहे. मराठा समाजातल्या तरुणांचं आणि सगळ्यांचंच प्रश्न काय, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय, तो पैशाचा प्रश्न आहे. बरोबर. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एक ग्रंथ लिहिला, त्यांची डॉक्टरेट याच्यामध्ये अर्थशास्त्रामध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा त्यांचा गाजलेला प्रबंध आहे. त्याच्यासाठी पैशाचा प्रश्न आणि श्रीमंत व्हा काय, तर हाच उद्देश. आणि मी आपल्या चॅनलचा उद्देश हाच आहे की वेगवेगळ्या अँगलने आपण श्रीमंत झालं पाहिजे. धनाने झालं पाहिजे, मनानं झालं पाहिजे, गुणानं झालं पाहिजे. बरोबर. हा महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून माझी जी मी एक मराठा शेतकरी कुटुंबातला आहे, एकदम सर्वसाधारण मध्यम वर्ग. माझे वडील सायकलवर एसटीमध्ये सर्व्हिसला होते, कामाला जायचे. शेतकरी कुटुंब, या कुटुंबामध्ये जन्म झाला. आमचं नगर शहराजवळ गाव आहे. आणि तिथला माझा प्रवास म्हणजे 10वी नंतर मी म्हटलं काहीतरी वेगळं करायचं. मी पूर्वीच लिहून ठेवलं होतं की मी नोकरी करणार नाही, अक्षरशः लिहून ठेवलं एका डायरीमध्ये. मला नोकरीच नाही करायची. मला नोकरी केली ना मी. लहानपणी माझ्या आईवडिलांनी एक कुठेतरी वळण असं म्हणून आमच्याकडे डॉक्टर कासवा होते, त्या कासवा डॉक्टरांकडे मला कंपाऊंडर म्हणून, म्हणजे 5वी-6वीला मी तिथं काम करत होतो. नंतर 8वी-9वीला आमचेच एक चुलते CA होते, चार्टर्ड अकाउंटर, त्यांच्या ऑफिसला मी काम केलं. नंतरच्या काळात मी 10वी नंतर ॲडमिशन म्हटलं आपण वेगळं करू. मी सिव्हिल इंजिनिअरिंगला आमच्या त्या नगरच्या का विखे पाटील कॉलेजला प्रवेश घेतला, डिप्लोमा सिव्हिलला. आणि ते करत असताना काही माझे विषय राहिले, माझं 1 वर्ष राहिलं. मग काय करावं म्हणून मी त्या नगर शहराच्या आमच्या सायवेडी गावच्या तलाठी ऑफिसमध्ये महसूल सहाय्यक म्हणजे तलाठ्याच्या हाताखाली कामाला लागलो. आणि मग हा जो प्रवास सुरू झाला माझा, म्हणजे त्या क्षेत्राचा मला अनुभव आला. ते क्षेत्र नंतर मी
ग्रीसची कंपनी टाकली एक, म्हणजे ग्रीस मॅन्युफॅक्चरिंगची एक कंपनी टाकली आणि त्या कंपनीमध्ये मी अक्षरशः लॉसमध्ये गेलो, भयानक लॉसमध्ये गेली. त्याची कारणं अशी की ग्रामीण भागातली बहुजन समाजातली जी मुलं आहेत ती अकाउंट हिशोब ही पाहत नाही. बरोबर. चाललंय दुर्लक्ष करायचं, बँकेतून पैसे काढ, इकडून पैसे काढ. तो माझा धंदा पूर्ण तोट्यात गेला. आणि मग लक्षात आलं माझ्या की आता आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग माझा जो माझं ज्याच्यामध्ये ज्ञान होतं कायद्यामध्ये, महसूलमध्ये, महसूल विभागामध्ये, मी पुन्हा माझ्या त्या याच्याकडे लक्ष केंद्रित केलं आणि हळूहळू पुन्हा सिव्हिलमधून एक कन्स्ट्रक्शनची साईट उभारली, एक प्लॉट विकत घेतला. माझ्याकडं अक्षरशः पैसेच नव्हते, पैसा नव्हताच. मी बरेच माणसं म्हणतात आम्ही शून्यापासून सुरुवात केली. मी -20 लाखापासून सुरुवात केली. म्हणजे माझं घर, माझी शेती, वडिलांची शेती विकून सुद्धा माझ्यावर 20 लाख रुपये कर्ज शिल्लक राहत होतं. मी आपल्याला सांगतो की मी माझ्या मनामध्ये आत्महत्या करण्याचे विचार नवे मी गेलोच. आमच्यासमोर हुंडेकरीचे समोर एक मंदिर आहे, तिथं म्हणलं आता जीवच देऊ, काय अर्थच नाही राहिला. कारण आपण खचलो, आपण अपयशी झालो. पण जगद्गुरू तुकोबारायांचा पहिल्यापासून प्रभाव, अरे हे आपला मार्ग नाही, आपण लढू. रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन लढू, आपण काय व्हायचं ते असेल. घरी गेलो, वडिलांपाशी रडलो. मी खऱ्या अर्थाने सांगतो, जगामध्ये आपला बाप सोडून वडील कोणी नाही. अडचणीच्या काळात, दुःखाच्या काळात मित्र असतात. मला मित्रांनी खूप साथ दिली. आमच्या वडिलांनी सांगितलं ठीक आहे जाऊन दे, काय गेलं आपण परत उभा करू. आणि मग वडिलांच्या डोळ्यातला जो मी आत्मविश्वास पाहिला, वडील 2री-4थी शिकलेली होती, पण त्याच्यातून म्हणलं नाही आता आपण पुढं करायचं. आणि मी एक प्लॉट विकत घेतला. अक्षरशः माझ्या खिशात पैसे नव्हते. माझे एक मित्र आहेत 2, विशाल आणि उदय म्हणून, नात्यातलेच आमच्या, आणि त्यांनी मला मदत केली. अक्षरशः माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांनी मला काही पैसे दिले, बँकेतून कर्ज काढून, त्यांच्या नावावर कर्ज काढून मला पैसे दिले. मी तो प्लॉट विकत घेतला. माझ्या नावावर 14 गुंठ्याचा प्लॉट आला. बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटायला लागलं, एकदम रोड टच प्रॉपर्टी कसं काय झाली. लोकांनी 7 तलाठी ऑफिसमध्ये जाऊन उत्तरे काढून पाहिले. विश्वासच नव्हता ना, कारण मी करप्ट झालतो. बरोबर. आणि मग तिथून पुन्हा, आणि मग माझ्या सगळ्या मित्रांना बोलवलं. म्हणलं अरे आपल्या आता दुःखाचे दिवस संपले. म्हणलं आता आपला 100% चांगला काळ सुरू होणार. बिल्डिंग मांडली, कन्स्ट्रक्शन साईडमध्ये एकच साईड केली मी. मग मी वेल सेट झालो. मग म्हटलं आता आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि मग पुन्हा मी त्याच ह्याच्यातून मी म्हणलं आता वारकरी शिक्षणाकडे आपण जाऊया. आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाचा मी अभ्यास सुरू केला आणि मी कीर्तनकार झालो. म्हणजे जिद्दीनं कीर्तनकार झालो. त्याची एक वेगळी स्वतंत्र स्टोरी, पण ते सांगायला आता खूप वेळ नाही आपल्याकडं. कीर्तनकार झालो. नंतर मी म्हटलं आता तुकोबारायांनी जे सांगितलं आहे की केवळ पारायण करून हे करून नाही, प्रत्यक्षात आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी. आणि मग शेतकरी आंदोलनं असतील, राजकीय आंदोलनं असतील, सामाजिक आंदोलनं असतील, जसं मराठा आरक्षण असेल, शेतीच्या वेगवेगळ्या मुद्द्यावर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. पाण्यासाठी, ऊसासाठी, दुधासाठी, कांद्यासाठी. माझ्यावर गुन्हे दाखल आहेत सगळ्याचे. हे काम केलं. त्याच्यानंतर मी लॉला ॲडमिशन घेतलं, कारण मी राजकीयमध्ये आलो. नगरच्या लॉ कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं वकिलीसाठी. आणि मग तो अभ्यास सुरू केला. नंतरच्या काळात मी मुक्त विद्यापीठाचं बाहेरून ते मानसशास्त्रावर मी अभ्यास सुरू केला. म्हणजे असा प्रवास करत 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 आत्तापर्यंत इथं आलो. श्रीमंत व्हा. आता हा जो सगळा म्हणजे इतकंच नाही, माझी ओळख फक्त वाद करणं हे करणं, परंतु मी 10 पुस्तकाचा लेखक आहे. आणि जगद्गुरू तुकोबारायांचे जे विचार आहेत, तत्व, फिलॉसॉफी, स्वतंत्र फिलॉसॉफी महाराजांची, ही जावी लोकांपर्यंत आणि खऱ्या अँगलली जावी. एक वेगळे तुकाराम महाराज म्हणजे फारच मोठं व्यक्तिमत्व आहे. फार आकाशा एवढ्या, अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. आणि मग हे आपलं काम आहे, कर्तव्य आहे. त्या तुकाराम महाराजांनी आपल्याला मरणाच्या दारातून बाहेर आणलंय, त्या विचाराने बाहेर आलोय. मग आपलं काम आहे. आणि म्हणून हे तुकाशीज नावाचं पुस्तक आहे, इंग्रजीमध्ये पुस्तक आहे. स्वतः इंग्रजी? हो. माझा आणि माझा विद्यार्थी आहे शुभम मेदनकर, आम्ही दोघांनी मिळून ते पुस्तक लिहिलंय. फार. आणि याच्या पुस्तकाच्या 4-5 आवृत्त्या झाल्यात. खूप पुस्तक चाललं. तेच नाही तर हे छोटंसं पुस्तक, मला माहिती आहे आपले लोक वाचत नाही, शेतकरी माणसं, बहुजन समाज वाचत नाही. म्हणून तुकाशीज नावाचं हे पुस्तक 3 लाख प्रती, छोटंसं पुस्तक आहे, खिशात ठेवता येईल. 3 लाख प्रती मी त्या भंडारा डोंगरावरून तिथे दिलेल्या आहेत. असा सगळा एकंदरीत प्रवास आहे. म्हणजे एवढंच नाही, मला असं वाटलं की मी कीर्तन करतो, कीर्तनकार झालो, मग शाहीर व्हावं. तर बळीराजाचा पवाडा माझा यूट्यूबला उपलब्ध आहे. लोकशाहीचा पवाडा केला मी. म्हणजे शाहिरी केली, व्याख्यान केलं, कीर्तन केलं,
लेखन केलं, प्रबोधन केलं, रस्त्यावर आंदोलन केले. हा असा सगळा एक फार मोठा प्रवास आहे. आपण मला इथं बोलवलं आणि एका वेगळ्या विषयावर, कारण माझा प्रवास विपन्न अवस्थेतून संपन्न अवस्थेत आहे. मध्यमवर्गीय गरीब, एकदम खचलेला, अपयशी आर्थिक याच्यात, आणि पुन्हा त्या शून्याच्या बी मायनसमधून तिथपासून तर आज इथपर्यंत असा सगळा माझा प्रवास आहे. आणि निश्चितच अनेक गोष्टी श्रीमंत होण्याच्या याच्यामध्ये आहेत, आपण त्याच्यावर बोलूयात. असं एकंदर आहे माझा प्रवास. आणि विशेष म्हणजे आजपर्यंत मी बऱ्याच लोकांना भेटलोय, पण इतक्या सगळ्या क्षेत्रांचा अनुभव असलेल्या एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आज तुम्ही मला भेटलेले आहात. कारण बरेच लोक येतात पण ते त्यांच्या फील्डमध्ये एक्सपर्ट असतात, पण तुम्ही एक असे भेटले मला की ज्यांनी सगळ्या अँगलनी आयुष्य पाहिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे तुकोबारायांचा अभ्यास केलेला आहे. तर आपण जो आपला विषय आहे, समजा आज थोडासा वेगळा विषय आहे की आपलं म्हणजे जो धर्म आहे आपला हिंदू धर्म, आणि आज आपण जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसा, या दोघांचं आपण कशा पद्धतीने मिश्रण करू शकतो किंवा जे काही शिकायला याच्यातून आपल्याला मिळेल ते आपण आजच्या पॉडकास्टमध्ये फोकस करूयात. सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच आहे की जसं पैसा आहे आजच्या काळात खूप जास्त महत्त्व आहे, पण याला धर्मामध्ये कशा पद्धतीने मांडण्यात आलेलं आहे? ह्याच्यामध्ये कसं आहे, दोन म्हणजे हिंदू धर्म हा वेगवेगळ्या शास्त्राच्या याच्यातून मिश्रणातून तयार झालेला आहे. म्हणजे आमच्याकडे हरिपाठात प्रमाणे चहुवेदी जाणं, साही शास्त्री कारण, 18 पुराणं हरीशी गाती, म्हणजे एवढ्याच 18 पुराणं, 6 शास्त्र आणि 4 वेद, असे एक साधारणपणे एक बांधणी आहे. आणि 6 हे शास्त्र आस्तिक आहेत आणि 3 शास्त्र नास्तिक येतं, बौद्ध, चार्वाक आणि जैन. आणि हे असे एक शास्त्र हे संपूर्ण आहे याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये. आणि प्रत्येक शास्त्रानं पैशाला, धनाला, संपत्तीला वेगवेगळ्या चष्म्यातून पाहिलं आहे. 2 शास्त्रावर आपण चर्चा करू, कारण पैशाशी रिलेटेड आहे. आमचे हरिभक्तीपरायण तुकोबारायचे वंशज संभाजी महाराज मोरे हे कीर्तनातून नेहमी सांगायचे, बा पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तर ते म्हणायचे हे खरं आहे विज्ञानातून, पण आमचं असं मत आहे की पृथ्वी पैशाभोवती फिरते. इतकं पैशाला महत्त्व आहे. आणि पैसा हा कृत्रिम आहे. पैसा ही नैसर्गिक शक्ती नाही, पैसा ही मानवनिर्मित शक्ती आहे. पैसा शक्ती आहे, 100% शक्ती आहे, पण ती मानवनिर्मित आहे. आणि मग मानवनिर्मित ही शक्ती आहे, त्या शक्तीला साध्य कसं करायचं? तर मूळ काय झालं आहे, आपल्या हिंदू धर्माची अशी एक मानसिकता आहे, जे लोक भाविक येतं, अतिभाविक येतं, बोलतो वचने अतिभाविक आमच्याकडे एक प्रमाणे. तर अतिभाविक जे लोक येतं त्यांच्या दृष्टिकोनातून एक त्यांच्या डोक्यात वाक्य फिट झाले की संसार होता असतो, परमार्थ करायचा असतो. तर ते अध्यात्माच्या दृष्टिकोनातून ते बरोबर आहे, ते काय चूक नाही. परंतु धर्मामध्ये 4 पुरुषार्थ जे गणले गेलेले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे 4 पुरुषार्थ आहेत. हे 6 शास्त्रांनी या पुरुषार्थांना मान्यता दिलेली आहे. पुन्हा पैसा, आता ह्या पुरुषार्थामध्ये हे मानलेत, हे शंकराचार्यांनी मानलेले आहेत. आता शंकराचार्यांचं जे तत्त्वज्ञान आहे, जे आद्य शंकराचार्यांचं, ते काय म्हणतात पैशाच्या बाबत किंवा एकंदर इहलोकाच्या बाबत की ब्रह्मसत्य आणि जगद मिथ्या, हे त्यांचं सूत्र आहे. ब्रह्मसत्य, जगद मिथ्या आहे आणि हे जगातलं सगळंच मिथ्या आहे. मग त्याच्यात पैसाही आला तर त्याच्या फार मागं जाऊ नका. पैशामुळं 15 प्रकारचे अनर्थ येतो, त्याची यादी दिलेली, आता आपण ते सांगत नाही. आता ही एक विचारधारा, शंकराचार्यांची विचारधारा. दुसरी जी विचारधारा आहे म्हणजे आद्यगुरु शंकराचार्यांच्या अगदी विरुद्ध मताची विचारधारा जी आहे ती चार्वाकाची, बृहस्पतीची, लोकायताची, हे त्यांचे नाव आहेत. तर ती काय सांगते, ती फक्त 2च पुरुषार्थ मानते. हिंदू धर्मात 4 पुरुषार्थ आहे, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. 2 पुरुषार्थ कोणते मानते, अर्थ आणि काम. काम या शब्दाचा अर्थ जरा वेगळाच करून ठेवला, पण काम या शब्दाचा अर्थ आहे भोग घेणे, उपभोग घेणे. म्हणजे आता गुलाबजांबू आहे, मग तो खाल्ला, तो दिसला, पाहिला की माझ्या मनात जी इच्छा उत्पन्न झाली त्याला काम मानतात. असं इंद्रियाचा विषय आणि त्याला काम मानतात. काम आणि अर्थ हे 2च पुरुषार्थ आहेत. आणि मग चार्वाकाने जी विचारधारा प्रतिपादित केली त्या विचारधारेनुसार बहुतांश लोक चालतात. शंकराचार्यांनी ब्रह्मसत्य असं सांगितलं, ते सत्य आहे. आणि चार्वाक कुणाला देव मानतो, कुणाला मानतो, तुम्हाला काय वाटतं कुणाला मानित असेल? तुम्ही सांगा. चार्वाक राजाला देव मानतो. ओके, राजा हाच देव. तुमचं जर कल्याण करायचं असेल, तुम्हाला जर पैसा पाहिजे असेल, तुम्ही राजाच्या जवळ जा. राजा हा देव, कारण त्यांचे 2च पुरुषार्थ येतं, काम, अर्थ, पैसा. तुम्ही
अगदी मग चाणक्यांच्या सूत्रापर्यंत जरी गेलं तर चाणक्य काय म्हणतो, धर्म काय सांगतो, अध्यात्म काय सांगतो, समाधानी राहा, संतुष्ट राहा. पण चाणक्यांचं सूत्र काय आहे, चाणक्यांचा श्लोक काय आहे की पैशाच्या बाबत किती पैसे आले तरी असमाधानी राहा, पैसा कमवतच राहा. आता हे दोन टोकाचे दोन विचारधारा आहेत. बरोबर. मी कीर्तनात नेहमी सांगत असतो, बा मग तुम्ही कोणच्या विचारधारेने जगता. बरोबर. तर आम्ही नेहमी एक उदाहरण सांगत असतो, तुम्ही मंदिरात गेले, तुम्ही कशाच्या पाया पडता, तर लोक सांगतात आम्ही देवाच्या पाया पडतो. कशाची मूर्ती आहे, लोक म्हणतात देवाची मूर्ती. आता देवाची मूर्ती हे शंकराचार्यांच्या तत्वज्ञानानुसार आलेलं उत्तर आहे. एखाद्या चार्वाकवादी माणसाला विचारलंय मंदिरात कशाची मूर्ती आहे, तो प्रत्यक्ष जे आहे, कारण चार्वाक प्रत्यक्ष प्रमाण मानतो, अनुमान प्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष काय आहे ते, तर ती संगमरवर आहे, ती दगड आहे, ती सोन्याची आहे, ती लाकडाची, ती सोन्याची मूर्ती, ती लाकडाची आहे, ती दगडाची आहे, असं तो सांगेल चार्वाकवादी. आणि हा काय सांगेल, ती मूर्ती देवाची. कोणतं खरं उत्तर याच्यातलं? आम्ही अजूनही सांगत असतो, बा तुम्ही मंदिरात गेल्यानंतर मावल्या बसलेल्या असतात आमच्या समोर कीर्तनाला, व तुम्ही देवाला निवद नेता, नैवेद्य शुद्ध शब्द, आणि ग्रामीण भागात नैवेद्य म्हणतात, तुम्ही निवद नेता. केवढा निवद असतो सांगा बरं योग्य? एवढा. देवाला पुरणाची पोळी केवढी असते, एवढीच असते. हां, आणि तुमच्या मालकाला, तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला जर पुरणाची पोळी खाऊ घालायची असेल, तुम्ही केवढी असते तुमची पुरणाची? मोठी असते, तवाभर पुरणाची पोळी असते. जगाच्या मालकाला एवढी पुरणाची पोळी करता आणि तुमच्या मालकाला मात्र तवाभर करता. का बरं असं करता? कारण तुम्हाला पक्क माहिती आहे की हा देव निवद खात नाही, कारण तो कशाचा आहे, दगडाचा आहे समजा. हा, यस, ही आत माहिती आहे, पण बोलायचं कोणी? ही शंकराचार्याची विचारधारा आणि ही चार्वाकाची विचारधारा. चार्वाक सांगतो पैसा कमवा, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, कर्ज काढा पण तूप प्या, जे चांगलं आहे ते सगळं सेवन का, कारण भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुता. त्यांचं असं म्हणणं आहे, एकदा देह जळून भस्म झाला का काय परत गॅरंटी कशाची? बरोबर. आणि बरेच लोक असं म्हणतात, घ्या बाईश करून, काय नंतर मेलं गेलं, राग झाली, कोण काय बघत आहे. तर ह्या विचारधारा ज्या आहेत, ह्या विचारधारांच्या द्वंद्वामध्ये भारतीय महाराष्ट्रीय समाज सापडलेला आहे. नेमकं पैसा कमवायचा का नाही कमवायचा का, काय करायचं? आणि मग हे झुंजत असताना माझ्या जगद्गुरू तुकोबरायांनी या दोनही तत्वज्ञानांचा संगम करून, मिलाप करून एक स्वतंत्र तत्वज्ञानाची निर्मिती केली. तुकोबराय फिलॉसॉफर्स येतं, तुकोबराय दार्शनिक येतं. दार्शनिक म्हणजे स्वतंत्र निर्माण केले त्यांनी, स्वतःची विचारधारा. हो, विचारधारा, फिलॉसॉफी निर्माण केली. यांनी पैसा नाकारलाय, आद्यगुरु शंकराचार्यांनी पैसा नाकारलाय, चार्वाकांनी पैसा स्वीकारलाय. पण तुकोबारायांच्या समोर प्रश्न पडला की काय पैसा स्वीकारायचा का नाकारायचा? आजचा जो विषय आहे ना आपला, श्रीमंत व्हा, बरोबर, काय करायचं? तुकोबारायांनी उत्तर दिलं. 4 आश्रम येतं, ब्रह्मचर्य, गृहस्थ, संन्यास आणि वानप्रस्थ. मग तुम्ही काय करा, गृहस्थ आश्रमाचा असल्यानंतर तुम्ही उत्तम प्रकारचा व्यवहार करून तुम्ही धन कमवा. अभंगच लिहिला स्वतंत्र, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. धन कमवा, जोडा म्हणजे कमवा. कसं कमवा? उत्तम व्यवहाराने. आता प्रश्न निर्माण झाला, किती कमवा? तो पण एक मुद्दा आहे. किती कमवा? कधी थांबायचं? 1 कोटी, 2 कोटी, 10 कोटी, 100 कोटी, 10,000 कोटी, 1 लाख कोटी, 2 लाख कोटी, 5 लाख कोटीचा मालक आहे ना आज आपल्या देशामध्ये. अंबानी असन, अदानी असन, ती कशी कमावली तो भाग वेगळा, तो प्रश्न नाही चर्चेचा. पण आहे ना, त्यांनी कमावले. किंवा परदेशातही ते आहेत ना सगळे लोक, वॉरन बफेट असतील, बिल गेट्स असन, अनेक कोणी असतील, हेही लोकांनी पैसे कमावलेत. मग किती कमवायचा आणि पैशाच्या प्रती आपली भावना कशी ठेवायची? तुकोबारायांनी उत्तर दिलं, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. कोणाला त्रास नका, कोणाला तकलीफ देऊ नका, कोणाचा तळतळ घेऊ नका, पण पैसा कमवा. पैसा तुकाराम महाराजांनी स्वीकारलाय. जसा पैसा स्वीकारलाय, आणि त्यांनी पुन्हा असं सांगितलं की व्यक्तिपरत्वे पैशाचा अर्थ, पैसा त्याचं सगळं बदलतं गणित. हा तुम्हा आम्हाला सांगितलं, अरे बाबा उत्तम प्रकारे, कारण पैशाची गरज ही संसारात आहे. आपल्याकडे ग्रामीण भागात म्हणतात, ज्याचा खिसा गरम त्याचा देवधरम. तुझ्याकडे पैसाच नसेल तर तू काय करू शकशील? देव नाही, धर्म नाही. पैसा आवश्यक आहे. संसार जर करायचा असेल तर पैसा कमव. आमच्यासारख्या कीर्तनकाराला, महाराजांना, साधू संन्यासाला काय सांगितलं? पैशाचा वेगळा उपदेश आहे आम्हाला सांगितलं, सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, सोनन माती हे आम्हाला सांगितलंय.
कीर्तनकाराच्या बोटात अंगठ्या नाही दिसल्या पाहिजे, गळ्यात लाकीटन ब्रासलेट नाही दिसले पाहिजे. आणि राजाला वेगळा उपदेश आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या समोर राज्य कसं चालवायचं हा प्रश्न निर्माण झाला. राज्य चालवायचं, स्टेट चालवायचं, क्राऊन चालवायचं, पैसा लागतो. मग कसा चालवायचा? मग त्यावेळेस वेगळा उपदेश आहे. गृहस्थांना जोडून या धन, उत्तम व्यवहार. आणि शिवाजी महाराजांच्या समोर सांगितलं, जा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा पैसा त्या औरंगजेबाने लुटून नेलाय आणि त्याची ट्रेजरी कुठे सुरतला आहे. जा ती लुटावे भंडार तया अंत नाही पार. त्यांना लुटाय सांगितलं, चोरा, दरोडा टाका. राजाला वेगळा उपदेश, साधू संतांना, कीर्तनकारांना, महाराजांना वेगळा उपदेश आणि गृहस्थी माणसाला वेगळा. आता हे ऐकणारी सगळी गृहस्थी येतं, बरोबर, ज्यांना पैसा कमवायचा आहे. बरोबर, तुम्ही नुसतं सांगा जे पैसा कमवा, असं करा तसं करा. अरे पण कसा कमवायचा ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे ना. हे कुणी राष्ट्राला उद्देशून कुणी भाषण करेन लाल, ते नाही ना महत्वाचं. कसा महाराज आमच्या अकाउंटमध्ये पैसा कसा येईल. कारण कसं आहे की जन्म ज्यावेळेस आपला होतो तो श्रीमंताच्या घरी होईल का गरीबाच्या घरी होईल ते आपल्या हातात नाही. पण मग त्याच्यानंतर कसा पैसा कमवायचा, हा एक्झॅक्ट त्याचंही उत्तर तुकोबारायने दिलेलं आहे. सर्व प्रश्नांची उत्तर आहे गाथ्यात साचार. सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष सगळ्यांची उत्तर आहेत तुकोबारायांच्या गाथ्यात. कोणाच्या अकाउंटमध्ये पैसा जाईल, काय म्हणलो मी, अकाउंटमध्ये. बरं का, तुकोबारायांनी त्यावेळेस शब्द लिहिलाय, अभंग लिहिला की हे जर तुमच्या अंगात गुण असतील तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसा येईल. काय काय पाहिजे तुमच्याकडं. महाराजांचा एक अभंग आहे, मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न. कोणते गुण पाहिजे? मन मोकळं पाहिजे. आता योगेश भाऊ आले, बसा बसा महाराज, चहा आणा, पाणी आणा. मोकळं मन पाहिजे. बरोबर. बरेच लोक अशी संकुचित वृत्तीचे असतात, पैसा येणार नाही. रसाळवाणी बोलणं कसं पाहिजे, साचा आणि मावाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्याला पैसा कमवायचा ना, खडी साखर, बर्फ आणि पायाला भिंगरी. तोंडात खडी साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी. हे गुण, हे काम येतं. याची गुणी संपन्न लक्ष्मी तो ऐशा नावे. लक्ष्मी म्हणजे पैसा. त्यांच्या नावावर त्यांच्या अकाउंटमध्ये जमा नावे. तुकाराम महाराज फार मोठे अकाउंटंट होते. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. त्याचे ताळेबंदावर अभंग आहेत तुकोबारायांचे. आणि मग त्याच्याच अकाउंटमध्ये अजून काय, नमन नम्रता अंगी नेघे रंगी पालट. नमन पाहिजे, नम्रता पाहिजे. तुका म्हणे त्यांच्या नावे घेतो. हा, हे गुण आहेत महाराज. तुकोबारायांच्या सूत्रानुसार चाललं. आता अजून एक गोष्ट आहे बरं का त्याच्यामध्ये, एक प्रारब्ध एक सांगितले तुकोबारायांनी. नशीब का? प्रारब्ध म्हणजे नशीब नाही. कसं आहे, कोणताच शब्द म्हणजे समानार्थी म्हणजे जवळपास मिळता जुळता असतो. मग जवळपास मिळतं म्हणजे समानार्थी जर शब्द असतात, शब्दच निर्माण व्हायचं काय कारण नाही. प्रारब्ध बरोबर नशीब नाही. नशीब म्हणजे काय, जन्म झाला तर 5व्या दिवशी आपल्या घरी साठवाई येते आणि ती आपल्या कपाळावर आपलं भविष्य लिहिती आणि निघून जाते. मग आपल्या म्हाताऱ्या आया बाया काय म्हणतात, बाबा चांगला दिवा लावून ठेवा तिथं, तर दिसलं पाहिजे काय लिहिती साठवाई. असं एक आपल्या महाराष्ट्रामध्ये एक धारणा आहे. चूक बरोबर ते म्हणत नाही, पण बिचाऱ्या आमच्या माय मावल्यांची, माता भगिनींची धारणा आहे. त्याला नशीब म्हणतात. कुणीतरी आपलं ऑलरेडी लिहिलं आहे ते नशीब, आणि त्याच्यानुसारच होणार आहे. तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये नशीब शब्दच नाही. त्यांच्या गाथ्यामध्ये शब्द हे प्रारब्ध. पैसा हा प्रारब्धानी येतो. अन्न, मान, धन हे तो प्रारब्धा अधीन. हे अन्न तुम्ही काय खाणार आहे, तुम्हाला किती मान मिळणार आहे आणि तुम्हाला किती पैसा मिळणार हे तुमच्या प्रारब्धावर अवलंबून आहे. प्रारब्ध म्हणजे काय? प्रारब्ध याचा अर्थ आहे सरळ सरळ तुम्ही केलेलं कर्म. तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर तुम्हाला कसे मार्क पडतील? चांगले मार्क पडतील. चांगले मार्क पडले का तुमच्या पुढं तुम्हाला चांगली नोकरी लागेल, तुम्ही चांगलं काही अजून त्याच्यामध्ये करता. चांगला अभ्यास केला, चांगले मार्क पडतील. चांगले मार्क पडणं हे प्रारब्ध आहे, त्याचं फळ आहे, प्रारब्धाचं फळ. तुम्ही जर चुकीचा अभ्यास केला, तुम्ही जर टाइमपास करीत बसले, नुसतंच रील बघत बसले, नुसतंच आपलं बघत बसली काय मोबाईलवर, काय तुम्हाला फळ मिळेल प्रारब्धाचं? नाही, मिळणारच नाही ना. तुम्ही टाइमपास केला. ज्या वयात शिकायचं त्या वयात जर पोरं टाइमपास करीत बसली मोबाईलवर, मोबाईल दूरदारी. तुमच्या श्रीमंत व्हा चॅनेलसारखे चॅनेल आहेत ज्याच्यातून ज्ञान मिळू शकतं, ज्याच्यातून प्रेरणा मिळू शकते.
आणि मोकार टाइमपास करणारे पण आहे. पबजी गेम फिम सगळंच आहे ना त्याच्यात. बरोबर. मग आपण काय घ्यायचं तर आपल्याकडे चॉईस आहे. तर जगद्गुरू तुकोबा आपला हा विषय आपला पूर्ण करून घेऊ. पैसा मिळवण्यासाठी काय काय आवश्यकता आहे. एक आवश्यकता आहे की तुमच्या अंगात चांगली गुण पाहिजे, तुमच्याकडे चांगले हॅबिट्स म्हणजे सवयी पाहिजे, तुमचं टार्गेट तुमचं गोल तुमचं निश्चित पाहिजे. मग विचारलं तुकाराम महाराज तुम्ही केलं का. तुकाराम महाराजांनी त्यांचं गोल त्यांच्या जीवनाचं ध्येय निश्चित केलं होतं. नामदेव महाराजांची जी 100 कोटी अभंगाची प्रतिज्ञा राहिली होती ती मी पूर्ण करीन. शतकोटी तुझे नामदेवे केले स्वप्ना माझी जागे या अभंगात ते सांगतात. प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी उरले शेवटी लावी तुका. मी फक्त आणि फक्त आता अभंगच लिहिणार, दुसरं काहीच करणार नाही. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय तुकाराम महाराजांचं काय शिल्लक आहे आज. अभंगरूपी धन शिल्लक आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, हे शब्दरूपी धन त्यांनी त्यांच्या जीवनाचं ध्येय ठरवलं. त्यांनी त्यासाठी आवश्यक अभ्यास केला. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाशी संग कार्यसिद्धी नव्हे ऐशे काही नाही अवघड. या जगात अवघड काहीच नाही. बरेच लोक म्हणतात लयच अवघड आहे राव, कायचं काय खरे. अरे बाबा तुकाराम महाराजांनी सांगितलंय तू कर ना काहीतरी, प्रयत्न तर कर, करीतच नाहीत. मग हे गुण त्याच्यानुसार केलेलं कर्म, त्याच्यानुसार केलेलं त्या आचरण, ते ध्येय. आता कसं आहे बरेचसे आता खूप आपण यूट्यूबवर पाहतो मोटिवेशनल स्पीकर्स आहेत आणि तो एक चांगली गोष्ट आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. पण मी 1956 साली एका अर्ल नाईट अँगल नावाच्या एका अमेरिकेचा का कोणत्या देशातल्या मला माहीत नाही, तर त्यांनी एक ऑडिओ क्लिप आहे त्यांची. ती ऑडिओ क्लिप फारच टर्निंग ठरलेली. ती ऑडिओ क्लिप मी आत्तापर्यंत 50-100 वेळेस ती ऐकली असेल, हिंदीमध्ये ती ऐकली असेल. आणि मग त्याच्यामधले काही सूत्र मला तुकोबारांच्या गाथ्यात दिसायला लागले. अरे म्हणलं अर्ल नाईट अँगलनी, आणि मी सांगेल की जरूर ऐकावी. प्रत्येकाने ऐकावी, 2दा-3दा ऐकावी. मी लिहून काढलेली. हो. आणि असं म्हणतात की ते ऐकल्यानंतर बरेच लोक श्रीमंत झालेत. बिलकुल, मी त्याचं उदाहरण आहे. जगद्गुरू तुकोबाराय आणि अर्ल नाईट अँगल म्हणजे अनेक जे येतं मला, म्हणजे अर्ल नाईट अँगल ऐकल्यानंतर मला पावलावर तुकाराम महाराज दिसायचे. म्हणजे एक व्हिज्युअलायझेशन तुमच्याकडे एक हे काय क्लिअर मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो आपण. लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा व्हिज्युअलायझेशन म्हणजे ती तुम्ही आता काय होणार आहे ते हे करा. तुकाराम महाराजांनी ते सांगितलंय आमच्या ह्या तुका सेजमध्ये. त्याच्यावर स्वतंत्र प्रकरण आहे व्हिज्युअलायझेशनमध्ये. तुम्हाला काय व्हायचं त्याचं प्रतिमा तुमच्या मनामध्ये फिट करा. तुकोबाराय अभंगात सांगतात, मन करा रे प्रसंग या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरवली, मन माऊली सकाळची. व्हिज्युअलायझेशन बद्दल त्यांनी लिहिलं. आणि त्या स्टेप्स येतात. तुम्हाला काय व्हायचं, तुमच्याकडे बघून आम्हाला, आम्ही कीर्तनकार, आम्हाला डोळे, आम्ही बॉडी, हे सगळं याच्यात बरं का गाथेत. जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये सांगतात की सगळ्यात आधी तुमचं गोल ठरवा, मग ऍक्शन घ्या. असं माना की ते कम्प्लीट झालेलं आहे आणि त्या हिशोबाने ऍक्शन घ्या. बिलकुल. जसं तुम्ही आता सांगितलं की परत एकदा रिपीट करा ना की मने. हा अभंग जो आहे मन करा रे प्रसन्न. तुम्हाला काहीही साध्य करायचं असेल तर हे प्रसन्न पाहिजे. सर्व सिद्धीचे कारण, सिद्धी म्हणजे अचिव्हमेंट. तुम्हाला काय प्राप्त करून घ्यायचंय, सिद्धी म्हणजे काय साध्य करायचं. सगळ्या सिद्धीचं कारण काय, मन प्रसन्न. मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते सुख. तुम्हाला मर्सिडीज घ्यायची, हा म्हणले तुम्ही, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे ना. मर्सिडीज घ्या, ऑडी घ्या, इच्छा आहे ती, फरारी घ्या. सुख आणि समाधान हे सगळं तुमच्या मनाच्या प्रसन्न, त्याच्यात पुढचं कारण देतात. महाराज हे साध्य कसं करायचं, कशी गाडी घेऊ मी, कसं काय करू, तर मने प्रतिमा स्थापिली. ती प्रतिमा फिट करा. काय पाहिजे आयुष्यात, काय व्हायचंय तुला, सायंटिस्ट व्हायचंय, चित्रकार व्हायचंय, सचिन तेंडुलकर सारखं हे व्हायचंय, भीमसेन जोशींसारखा गायक व्हायचं, काय व्हायचंय, एडिसन सारखा सायंटिस्ट व्हायचंय, काय व्हायचंय तुला, अनाथ फिंडकासारखा श्रीमंत व्हायचं असेल, फार जुनं उदाहरण आहे, तर तुला ती फिट कर तू आणि त्याची पूजा कर. पूजा म्हणजे काय, हळद कुकू बुका त्याच्यावर पेढा भरायचं तसं नाही. मग ते पाहिल्यानंतर कसं आपल्याला त्या साध्यापर्यंत पोहोचता येईल, काय काय प्रयत्न करता येईल, ते सबकॉन्शियसवर सोडून दे. ते फार स्ट्रॉंग आहे तुझं, त्याला आमच्याकडे चित्त म्हटलं गेलेलं आहे. एक मन आहे, एक चित्त आहे. सोड त्या चित्तावर, ते चित्त बरोबर तुला घेऊन जाईन तिथं.
इतकी ताकद त्या चित्तामध्ये आहे. मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकाळांची. आई कशी लेकराची इच्छा पूर्ण करते? लेकरू हाणतं, नाही मला हेच पाहिजे हेच पाहिजे. आई म्हणते बाबा थांब, गरीब असो श्रीमंत असो, त्याला आणून देते. तसं आपलं मन ही आपली आई आहे आणि तुम्ही काही इच्छा करा, ती इच्छा तुम्हाला तिथं ती आई पूर्ण करते. हे सगळं माझ्या तुकोबारायांनी आणि पैशाच्या बाबतीत त्यांनी बरेच अभंग लिहिले आहेत. धनवंताला गी मान्यता आहे सर्व जगी. पैशावाल्याला सगळ्या जगात मान्यता आहे. तो काळा असू द्या, बेंद्रा कसाया असू द्या, या साहेब बसा बसा. का म्हणतात बसा बसा? का तर त्याच्याकडे पैसा आहे. धनवंताला गी मान्यता आहे सर्व जगी. किंवा एका अभंगात फारच सुंदर सांगितलं, धनवंता घरी करी धनची चाकरी, होय बैसल्या व्यापार न लगे सांडावीची घर. राणी वनी द्वीपी असता तीही होती सोपी. तुकोबाराय काय सांगतात? धनाचं महत्त्व वर्णन करतात, श्रीमंतीचं महत्त्व वर्णन करतात. श्रीमंती हा पैसा पुरुषार्थ आहे. सगळ्या व्यापार करे पैसाच, आपण म्हणतो ना बाबा पैसाच पैशाला चिटकून आणतो. आज जे सगळे इन्व्हेस्टर लोक आहेत, इन्व्हेस्टर लोक म्हणजे जे फार पैसा गुंतवतात, दुसरे पैसा गुंतवतात आणि तो पैसा त्यांना आणून देतो. होय बैसल्या व्यापार न लगे सांडावीची घर सोडायची गरज नाही. ते केरळमध्ये का तमिळनाडूमध्ये कोणता तरी व्यापारी, मला नाव माहीत नाही, तो आपला झाडाखाली बसून लॅपटॉप घेऊन काहीतरी करतो. तो त्याच्या काही कंपन्या आता, जोहोचे फाउंडर. जोहोचे फाउंडर घरात बसून रानात बसून प्रचंड पैसा कमावता येतो. हे धनाचं महत्त्व आहे महाराज. आणि म्हणून धन कमवलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. हा पुरुषार्थ आहे गृहस्थी माणसाला. कीर्तनकारांनी त्या भानगडीत पडू नये. आणि राजाला वेगळा उपदेश तो आपल्याला काय नाही. पण आज जे ऐकतायत ना आपले प्रेक्षक, तुमची सगळे हे, तर तुकोबारायांची गाथा तुम्हाला त्या ठिकाणी आहे. आणि निश्चितच तुकाराम महाराजांनी या दोघाचा संगम घातलाय. शंकराचार्यही स्वीकारले, देव कुठे आहे? वर नाही देव, देव इथे आपल्या घरात देव आहे. एक जण काशीच्या यात्रेत निघाला, महाराज म्हणले कुठं चालला? जानले काशी. म्हणले तुझ्या घरात आहे देव. म्हणले घरात कुठं आहे देव? आई वडील माय बापी केवळ काशी, तिने न जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभेठेले. घरात देवी, आई वडील देवे, अजून कोण देव येतं? सगळ्या देवाचे प्रकार सांगितले. जे का रंजली गांजली त्याशी म्हणे जो आपुली, तोची साधू ओळखावा आणि देव तिथेची जाणावा. देव नाकार, चारवाकाने देव नाकारलाय, पण तुकाराम महाराजांनी देव स्वीकारलाय. पण कोणता देव? दगडात नाही, माणसात देव. शेंद्रात झेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी, भूते खेते आपुल्या पोटाची रडती शिते. शेंद्रात देव नाही, शेंद्रे हेंद्रे देव नाकारले. जिवंत देव आई वडील. कीर्तनात देव आहे, जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग. म्हणजे जिथं ज्ञान आहे. कीर्तन म्हणजे काय? परिवर्तनाचं साधन आहे. आज लोक उगत बसलेत, आळ सावलेत, असं करतात तसं करतात. आणि हे ऐकल्यानंतर तुकाराम महाराज ऐकल्यानंतर प्रेरणादायी होऊन, इन्स्पायर होऊन ती माणसं काहीतरी वेगळं अचिव्हमेंटला लागली. ते कीर्तन आहे. आणि हे सगळं माझ्या तुकोबारायांनी माझ्या जीवनामध्ये हे मी घडवलं आहे महाराज. म्हणून मला त्याचा म्हणजे मी तुकाराम महाराजांचा सेवक आहे, फार छोटा अनुयायी आहे, त्यांच्या पावलाची धूळ आहे. इतक्या छोट्या प्रमाणात मी त्यांचं घेतलं तर मला तिथपर्यंत विपन्न अवस्थेतून संपन्न अवस्थेत जाता आलं. बरोबर. बरं, तुकोबारायांनी श्रीमंतीची अशी काही व्याख्या वगैरे दिलेली आहे का? तो का म्हणे आम्ही श्रीमंत म्हणायचे? श्रीमंतीची व्याख्या काय आहे? उलट तुकाराम महाराज असं म्हणतात की ज्याच्याकडं पैसा आहे त्याला लोक अहंकारी समजतात. म्हणजे त्याच्यात प्रमाणे आयसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराय. त्याच्यामध्ये एक चरण आहे, समर्थाशी ताठा म्हणताती. समर्थ म्हणजे पैशावाला, लय टाईट आहे, गाडीच्या काचा आहे, खाली घेत नाही, लोक बोलतात. पण श्रीमंत कोण? तर तुकोबाराय गुण लक्षणां, ज्याच्या अंगात जास्त गुण येतं, ज्याच्याकडे जास्त ज्ञान आहे. आणि निश्चितच तुमच्याकडं गुण आणि ज्ञान असल्यानंतर धन येणारच आहे, आपोआप येतं. त्याच्या पाठीमागे आहे, कारण ती त्याची अशी त्यांच्या मग अहो तुम्ही जिथं चालले तिथं आम्हाला नाही. आता ती गोष्ट सांगायला आपल्याकडे दृष्टांत वेळ नाही. पण ज्याच्याकडं गुण आहे, ज्याच्याकडं ज्ञान आहे, गुण म्हणजे अवगुण वेगळे आणि हे सद्गुण, आणि ती सद्गुण ते कलेक्ट करावं लागतात प्रयत्नपूर्वक. आणि म्हणूनच तुकोबाराचा जो अभंग आहे, हिची दाना जगा देवाळ, त्याचं दुसरं चरण आहे, गुण गायीन आवडी. हे गुण. आता श्रीमंताच्या बाबतीत अजून एक, देव हा श्रीमंत आहे. वै जयंती माळ गळा शोभे श्रीमंत, तुकोबारायांच्या गाथ्यात शब्द आलेला आहे. श्रीमंत शब्द आलेला आहे, 4 वेळेस आलेला आहे श्रीमंत शब्द. देव श्रीमंत आहे आमचा.
मग श्रीमंतची जी व्याख्या आहे ती इतिहासात जर डोकावलं तर कालानुरूप त्याची व्याख्या बदलत आलेली. म्हणजे धनाच्या श्रीमंतीची बरं का. म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या काळात जर पाहिलं तर ज्याच्याकडं 1,00,000 गाई 10,00,000 गाई तो सगळ्यात श्रीमंत. म्हणजे पशुधन हा जो शब्द आहे ना किंवा गोधन तो श्रीमंतीची व्याख्या होती. हे श्रीमंत काय, अरे यांच्याकडे 10,00,000 गाई आता लई पैशावाली येतं. आता काय म्हणता हे मिलेनियर येतं ते काय अजून काय मल्टीमिलियनियर हा बिलेनियर मल्टीमिलियनियर असं त्या काळात गाया. मग ज्याच्याकडं 1,00,000 गाई त्याला नंद म्हणायचे आणि ज्याच्याकडे 10,00,000 गाई त्याला महानंद म्हणायचे. आणि हे जे गावं येतं त्या गावांची नावं आजही येतं. आता आपल्याकडे पुण्यामध्ये केस नंदी, त्याच्याकडे इकडे वडगाव घेनंदी, जिथं नंद शब्द आहे तिथं ते हे नंदराजे राहत होते. भगवंताच्या नंदराजाच होतं ना. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गाया ज्याच्याकडे ते श्रीमंत. नंतरच्या काळात शेतीचा जसाही विकास झाला, डेव्हलपमेंट झाली, मग नदीच्या काठची सुपीक जमीन ज्याच्याकडे जास्त तो श्रीमंत गणला गेला. सुपीक जमीन बरं का. नंतरच्या काळात काय झालं की बार्टर सिस्टीम सुरू झाली, म्हणजे देवाणघेवाण. आणि मग त्याच्यामध्ये प्रमुख धातू जो निर्माण झाला याचा तर तो सोनं निर्माण झाला. मग ज्याच्याकडे जास्त सोनं तो श्रीमंत. त्याच्याहून लढाया, गायावरून लढाया, जमिनीवरून लढाया, सोन्यावरून लढाया. नंतरच्या काळात काय झालं की इंडस्ट्री आली, औद्योगिकरण आलं, ज्याच्याकडे कंपन्या टेक्नॉलॉजी म्हणण्यापेक्षा इंडस्ट्री चाकाचा शोध लागल्यानंतर तो श्रीमंत. नंतरच्या काळात श्रीमंतीची काय व्याख्या बदलली की ज्याच्याकडं काळं सोनं म्हणजे काय, तेल, पेट्रोल, ऑइल, डिझेल, इराणचं जे कुवेतचं सद्दाम हुसेनचं युद्ध त्याच्यामुळे झालं ना का, ते गणलं गेलं. नंतरच्या काळात त्यालाही आता काय फार हे राहिलं नाही, म्हणजे आहे त्याला महत्त्व पण तुलनेत तितकं महत्त्व नाही. मग कोण श्रीमंत तर ज्याच्याकडं टेक्नॉलॉजी आहे. बिल गेट्स, मायक्रोसॉफ्ट त्या टायमाचे. त्याच्याकडे जाऊ, पण इतिहासामध्ये का डोकवायचं तर एक उदाहरण तुम्हाला सांगतो की ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. म्हणजे मध्ययुगीन जे आहे भारताचा इतिहास जर पाहिला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, मुघल राजे असतील, शेवटचा जो राजा आहे बहादूर शाह जफर असेल, तर हे त्यांच्या ताब्यातून इंग्रजांच्या ताब्यात सत्ता गेली. ही कशामुळे गेली? इतिहास तज्ञांकडे जर तुम्ही गेले, अराजक नावाचं एक पुस्तक, फार छान पुस्तक आलेलं आहे, वाचलं पाहिजे. वाचितच नाही आपले लोक, त्याच्यामुळे जरा गोंधळ आहे. माझ्याकडे स्वतःचं, मी धनवान आहे ना, माझ्याकडे स्वतःची 5,000 पुस्तकाची लायब्ररी. आणि मी तर आभार मानेन सगळ्यांचे की मला मोकळा वेळ मिळाला पुन्हा खूप पुस्तकं वाचतो, नोट्स काढतो. पुस्तकं असं वाचत नाही, नोट्स काढतो, त्याचे नोट्स टिपणं काढतो. नुसतं वाचायचं सोडून द्यायचं असं नाही, कारण ते लक्षात राहत नाही. तर ट्रान्सफॉर्मेशन जे होत होतं मुघलांच्या काळातून, मुघलांच्या हातून सत्ता इंग्रजांच्या हातात कशी गेली ट्रान्सफॉर्मेशन, तर 22 ऑक्टोबर 1764 बक्सरची एक लढाई झाली. तिथं मुनेरो नावाचा एक कॅप्टन इंग्रजांचा होता आणि तिकडं शुजा नावाचा आणि अनुपगिरी गोसावी ते मुघलांच्या बाजूने लढत होते. आणि त्यांच्याकडं 40-50 हजार सैन्य होतं आणि इकडं हे 7,000 होतं. 50,000 सैन्याचा 7,000 सैन्याने, ब्रिटिश सैन्याने पराभव केला. कोणत्या गोष्टीवर केला? डिसिप्लिन होती, त्यांनी लिहून ठेवलं, डिसिप्लिन, शिस्त, करडी. परंतु त्यांच्याकडं अत्याधुनिक ज्या बंदुकी होत्या, म्हणजे टेक्नॉलॉजी, त्या याचे 8,000 सैन्य मेलं मुघलांचं आणि यांचे 600-700 लोक मेले मुनोर इंग्रजांचे. आणि बक्सरची लढाई ही भारतीय इतिहासामध्ये मध्ययुगीन ही ट्रान्सफॉर्मेशन ठरलेली, फारच महत्वाची लढाई ती. सगळा बंगाल त्यांच्या ताब्यात आला. 1764 सालची गोष्ट आहे, 22 ऑक्टोबर 1764 या दिवशी ट्रान्सफॉर्मेशन झाला. बघा बरं का, आता मी टेक्नॉलॉजी सांगितली तुम्हाला, पैसा कसा ट्रान्सफॉर्म, आता सत्ता यांच्या ताब्यात आली. ही बातमी रॉबर्ट क्लाईव्हला कळाली. रॉबर्ट क्लाईव्ह भारतात आलता त्याच टायमाला, तो मद्रासला होता आणि मद्रासला त्यांच्या मद्रास रेजिमेंटला पत्र आलं की मुनरोनी लढाई जिंकली, बंगाल ताब्यात आला. बघा बरं का ताकद कशाची. त्याला ही माहिती समजली, ज्याला तुम्ही इन्फॉर्मेशन म्हणतात. त्यानं काय केलं, त्यानं लगेच आपला माणूस आणि एक पत्र पाठवलं लंडनला रॉबर्ट क्लाईव्हनी. आणि त्या काळात जी ईस्ट इंडिया कंपनी आहे ती शेअर होल्डर कंपनी आहे, तिचे रोखे होते, शेअर्स होते तिचे, आणि ते पडायला लागले होते. का तर भारताचं काय खरं नाही, आपली ईस्ट इंडिया कंपनी बरबाद होणार, लोक शेअर्स विकत होते तिचे. रॉबर्ट क्लाईव्हनी पत्र पाठवलं त्याच्या सांकेतिक भाषेमध्ये, आपल्या प्रॉपर्ट्या इका, घाण ठेवा, काही करा, ईस्ट इंडिया कंपनीचे सगळेचे सगळे शेअर खरेदी करून टाका.
इन्फॉर्मेशन मिळाली, हो. त्यानं ते शेअर घेतले, ते शेअर 500 पटीने वाढले नंतरच्या काळात. म्हणजे मी कधीची गोष्ट सांगतोय तुम्हाला, मी 1765 सालची गोष्ट सांगतोय. इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीचं जग तिथून सुरुवात झालंय. हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि आजचा सुद्धा संक्रमण शब्द त्याला मराठीत, आज सुद्धा संक्रमणाचा काळ चालू आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही आता AI कडे चाललेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अल्गोरिदम ह्याच्याकडे चाललेली आहे सगळी. आता आपण काय केलं पाहिजे? आता आमचे सगळे लोक भांडतात, आम्हाला कागद पाहिजे, कागद पाहिजे, त्याच्यासाठी आंदोलनं, त्याच्यासाठी भांडणं, त्याच्यासाठी मारामाऱ्या. जग कुठं चालले आता? जगाची वाटचाल काय आहे? पहिले आम्ही गाणं म्हणायचो, अमेरिका चालली चंद्रावर आणि आपण राहिलोय डोंगरावर. काय चाललंय? हे काळाच्या पलीकडं पाहण्याची शक्ती जी संतांनी आम्हाला तुकोबारायांनी दिली, त्याचा अभ्यास केला पाहिजे. मागच्या इतिहासाचा धडा घेतला पाहिजे. ते काय परीक्षा पास होण्यासाठी इतिहास नाही. आजचा काळ हा ट्रान्सफॉर्मेशनचा आहे. श्रीमंतीच्या व्याख्या बदलत चालल्यात. आत्ता संपत्ती काय आहे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तुम्हाला सांगतो, डाटा विदा ज्याच्याकडं आहे तो श्रीमंत आहे. ही श्रीमंतीची व्याख्या आहे ना, गायीपासून टेक्नॉलॉजी डाटापर्यंत आज बदलत चाललेली. ती काय तुमचं आलंय मोबाईल मधलं बिटकॉइन का काय ते क्रिप्टो करन्सी तिथपर्यंत येऊन थांबली. म्हणजे सोन्यासाठी मारामाऱ्याच्या चाललं. आणि हे अजूनही काय पुढं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे हे काहीच माहीत नाही, म्हणजे कळत नाही. निदान जे आपल्याला आपण उपलब्ध माहितीवरून बोलतोय. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्या लोकांनी केला पाहिजे. बरोबर. पण मग बोलता बोलता तुम्ही मध्ये एक उल्लेख केला होता की ज्याच्याकडे पैसा येतो त्याच्याकडे लगेच अहंकार येतो. आता खरं तर हा प्रश्न पण आहे की जर समजा एखाद्याकडे पैसा आला, ज्याला हँडल करता येत नसेल, तर मग त्याने अहंकार कसा ताब्यात ठेवायचा, कंट्रोल कसा करायचा? पैसा हे साधन आहे, पैसा हा साध्य नाही. आमच्या बऱ्याच लोकांना माणसं नुसतीच पैसे कमीत असतात. पळा 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 पळा, रात सकाळी उठा, पळा पळा पळा, म्हातारे होऊस तर पैसे कमी देत. पैसा हे साध्य नाही, पैसा हे साधन आहे. मग त्या साधनाने तुम्हाला काय करायचं हे तुम्हाला जर माहितीच नसेल, पैसा कमवायचा आणि बँकेत ठेवायचा, पैसा कमवायचा आणि मग ते पोरांच्या हवाली करायचा. मिळवणी धन लावी पोराशी भांडण तुकाराम महाराज म्हणतात. भांडणं होते नंतर कधी इस्टेटी जमिनीवरून भांडणं होते. का तर त्या पैशाबरोबर काही गोष्टी आपोआप येतात, चुकीच्या गोष्टी, त्याला अवगुण म्हणतात. याच्यामध्ये अहंकारी सगळ्यात आहे, याच्यामध्ये मद आहे, त्याच्यामध्ये मत्सर आहे, त्याच्यामध्ये इगो आहे. माझ्याकडे पैसा, हे ॲपलचा मोबाईल कशा वापरतात? काय आहे त्याचं? काय लोकांना दाखवायसाठीच बेसिकली. मर्सडीज, तुमची वाडी, फरारी, हे गाड्या कशासाठी? दाखवण्यासाठी. आता ती वॉरन बफेटकडे बघा, स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून खाते. ती ड्रायव्हर नाही त्या माणसाला. मग थोडा पैसा आला का हे लगेच दाखवीत हिंडायचं. पैसा आल्यानंतर तो सांभाळायची शक्ती फक्त आणि फक्त अध्यात्मातून, म्हणजे तुकोबारायांची गाथा, म्हणजे ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, ह्याच्यातूनच मिळेल. तो अहंकार, आणि तो घालवतो पैसा बरं का. तो अहंकार मी सांग, जाईल हे धन 6 प्रकारे. 6 प्रकाराने धन जातं. काय? नाटक, तमाशा, रात्रीचे हिंडणे, आळस, मद्यपान आणि जुगार. म्हणजे एका संस्कृत भाषेमध्ये ते सुभाषित आहे. या 6 प्रकाराने धन जातं. आणि त्याच्यामध्ये अहंकार हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. पैशाबरोबर अहंकार जर असला तर त्या पैशाचा नाश होईल. तो श्रीमंत राहणार नाही, तो लगेच गरीब. एखाद्याला जर तुम्हाला दिसलं एखादा माणूस लईच अहंकारी, लईच पैशावाला आहे, तुम्ही लक्षात ठेवा काही दिवसांनी याची संपत्ती जाणार म्हणजे जाणार. ते कारण डोळ्यात खूप तर लगेच दिसतंय ते. आणि नम्र जर असला ना, नम्र झाला भूता तिने कुंडली अनंता. जितका श्रीमंत तितका जर नम्र असेल ना महाराज, तो देवच होतो तो माणूस. बरोबर. आणि म्हणून हे जे विकार ज्याला आम्ही म्हणतो, ते विकार नष्ट करायचे असतील तर ती लढाई आतली. तुम्ही पहा, अनेक लोक खूप श्रीमंत हिऱ्याची व्यापारी असं ऐकलं, आणि ती जैन धर्मामध्ये होती आणि त्यांनी सगळं त्याग केला. सगळ्याचा सर्वसंग परित्याग केला आणि ते संन्यासी झाले. म्हणजे ते त्यांचे पांढरे कपडून त्यांची साधू झाली. ती हे कशासाठी? ती आंतरिक एक लढाई असती. सुख म्हणजे काय बाहेर नसतो, सुख आतही असतं, पण त्यासाठी धनही आवश्यक आहे. असं काय नाही, ह्याचा बॅलन्स झाला पाहिजे. बरोबर. आता इथंच एक प्रश्न विचारायचा आहे की जसं तुम्ही सांगितलं की पैसा महत्त्वाचा आहे, पण मग या जगात असेही काही लोक आहे की ज्यांच्याकडे पैसा आहे पण तरी ते सुखी नाही. मग त्या लोकांसाठी काय तुमच्याकडे सोल्युशन आहे? नाही, पैशाचा आणि सुखाचा संबंध आहे, नीट लक्षात घ्या. सुख वेगळे,
आपण काय खायचो, एकदम हायजेनिक फूड खायचं, ताज हॉटेलमध्ये खायचं, त्याला पैसेच लागणार. आणि शिवभोजन थाळी खायची असेल तर किती लागतील? 10 रुपये. 10 रुपये. ती बी कुणी नसली तुझ्याकडे तर कुणीही देत आहे 10 रुपये. तेवढी दान त्या महाराष्ट्रीयन भारतामधल्या लोकांमध्ये आहे. 10 रुपये कुणी तो शिवभोजनालाच खाऊ घालतोय. नाही पैसे जाऊन दे मरून देतो, तू नंतर दे. सुख आणि पैसा याची रिलेटिव्हिटी संबंध आहे. नीट लक्षात ठेवा. सुख हे येत असतं, सुख जात असतं. तुम्हाला गुलाबजांबू खायची आवड आहे, एखाद्या कोण्या माणसाला लय गुलाबजांबू आवडते, एक गुलाबजांबू खाल्ला, भूक उपाशी सकाळपासून, किती आनंद होईल त्यांना, किती सुख होईल. सुख होईल 2 खाल्ल्यावर. पहिल्या गुलाबजांबू इतकं सुख राहील का? 3 खाल्ल्यावर, 4 खाल्ल्यावर, अर्धा किलो खाल्ल्यावर, 1 किलो खाल्ल्यावर नाही, खाऊच शकत नाही तो. कारण ते सुख आहे. हे डोपामाइन याच्यात तुमची ती लिंक प्रोसिजर आहे त्याची, तिथं सुख होतं, पण तेच थांबतं कुठंतरी. परमार्थामध्ये आणि आमच्या वारकरी तत्त्वज्ञानामध्ये सुख नाही शब्द, आनंद शब्द आहे. सुखाला विरुद्धार्थी शब्द आहे दुःख. आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही. आहे का सांगा तुम्ही? नाही. सुखाला दुःखाला सुख आहे, सुखाला दुःख आहे. आनंद हा निर्भेळ आहे, अविनाशी, अव्यक्त आहे. आणि मग हा आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची. आनंद हे आमचं अंतिम साध्य असलं पाहिजे, तुकोबाराय सांगतात. आणि त्या आनंदाच्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे. पैसा हा एक घटक आहे, ज्ञान हा एकही घटक आहे, तुमची आचरण हाही एक घटक आहे, तुमचं वैराग्य हाही एक घटक आहे. आणि या सगळ्यातून काय मिळतो माणसाला? आनंद मिळतो. आणि देव म्हणजेच आनंद आहे. समाधान म्हणू शकतो. समाधान म्हणजे संतुष्टी. आता बास भाऊ, आता काय भरपूर जेवले, समाधान त्याचा भाग आहे. पण आनंद ही पातळी, उच्च अवस्था आहे. आणि सगळ्यांनी त्या आनंदाच्या उच्च पातळीपर्यंत जावं, तिथं जाऊन बसावं, हाच परमार्थ आहे. हाच तोच खरा वारकरी जो कधीच दुःखी होत नाही. भयानक पॉझिटिव्ह. अहो तुकाराम महाराज तुम्ही पाहिले ना, इतका पॉझिटिव्ह माणूस मी जगात पाहिलाच नाही. दिवाळं निघालं, करप्ट झाले तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांची सावकारकी, वडिलांची सावकारकी फारच मोठी होती. अख्खा एक वाडा भरून त्यांची गहाणखतं होती. आणि ते दुष्काळात ते सगळं गेलं. काय म्हणले तुकाराम महाराज? बरे झाले देवा, निघाली दिवाळी. बरं झालं. अहो इथं 10-20 हजार रुपये आपले हरवले तर आपल्याला दिवसभर चहा गोड लागत नाही आपल्याला. अख्खे सगळे पैसे गेले. बायको कर्कशा होती, अभंगात आलंय म्हणून मी सांगतो. बरे झाले देवा बाईला कर्कशा. बरेच लोक म्हणतात आमची बायकोच नीट नाही, बाया म्हणतात आमचा नवराची, आमचा हेच नीट नाही. तुकाराम महाराज म्हणतात सकारात्मकतेपाने पहा, त्यांच्याकडं चांगल्या गुणांनी पहा. अपमान झाला, बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन. म्हणजे तुमची पॉझिटिव्हिटी, तुमची सकारात्मकता इतकी पाहिजे, टोकाची पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला जे झालं ते चांगल्यासाठीच झालं हे पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे. तर तुम्ही त्या आनंदाच्या टॉप लेवलला जाऊन बसू शकता. हा परमार्थ तुम्ही जे सांगितलं ना, ते सगळं या वारकरी पंथामध्ये सगळं दूर होतं आणि माणूस एकदम आनंदी होतो तिथं. एक वेगळीच व्याख्या तुम्ही दिली आज. खरं तर म्हणजे तेच आहे ना की आपण पैसा करतो, पण शेवटी आनंद काही मिळत नाही. पैसा आला तरी झोप येत नाही लोकांना, झोपेच्या गोळ्या खावा लागतात. अरे तुझ्याकडं कोटीनी पैसे आहेत ना, इन्कम टॅक्सवाले रोज तुझ्या दारात चक्रा हाणतील, इतके पैसे आहेत तुझ्याकडं, आणि तरी तुला झोप येत नाही. संग्रह करायची जी वृत्ती आहे ना, हे सगळं माइंडसेट आहे. संग्रह करायची जी वृत्ती केला पाहिजे, पण त्याचं काहीतरी झालं पाहिजे. धनाच्या बाबतीमध्ये 2च गोष्टी सांगितलेल्या आहेत शास्त्रकारांनी. एक तर धनाचा उपभोग घ्यावा, नाही तर दान करावं. बिल गेट्स आज का मोठे येतं, का मी नाव घेतलं बिल गेट्सचं, का अनाथपिंडकाचं नाव, मला अनाथपिंडक माहीत नसेल. अनाथपिंडक हा बुद्धाच्या काळातला जगातला सगळ्यात श्रीमंत, आणि तिने जगातलं सगळ्यात मोठं दान केलेलं आहे. राजाची जमीन खरेदी केली त्यांनी, श्रावस्तीचा जो राजा होता. आणि त्या राजाने, आता श्रीमंत माणूस आहे समजा, आता एखादा मोठा माणूस आहे, त्याला जर त्याची जमीन मागितली, त्याला गरजच ते म्हणा मला ऐकायचीच नाही, आणि सांगायचे तो काही सांगा ना आवाज तो. त्या काळात तिने सांगितलं बाबा सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढ्या जागेवर तू सोनं पसरवशील ती सगळी जमीन तुझी, मोहरा सोन्याच्या. 84 एकर जमीन होती, 64 एकरावर तिने पसरवली अनाथपिंडकाने, का तर बुद्धाला दान द्यायची. श्रीमंत माणूस दान केलं म्हणून त्याचं नाव आज निघालं इथं 2000 वर्षांनी. बिल गेट्सनी बरेच पैसे दान केले. अनेक भारतामध्ये कोण टाटा किंवा चांगले काम करतात समजा लोक, अनेक लोक ज्यांनी दान, पैशाचे 2च आहेत, एक तर भोग आणि एक तर दान.
संग्रह. तुकाराम महाराज असं म्हणतात की कोण भाग्यवान आहे, तर जो उपभोग घेतो. भाग्यवंत घेती वेचून या मोले, म्हणजे पैसे देऊन जगातली चांगली वस्तू आहे. आता हे तुमचा कॅमेरा आहे, तुमचा हे माईक आहे, तुमचं हे स्टुडिओ आहे, हे तुम्ही पैसे देऊनच आणले ना, विकत घेतलं ना चांगल्या गोष्टी. भाग्यवान आहात तुम्ही. भाग्यवंत घेती वेचून या मोले, भारवाही मेले वाहता वजे. लय अपडे आता बँकेत. अरे बैल आहेत तुम्ही, तुकोबाराय सांगतात, वजे वाहता तुम्ही. दुसऱ्याला मावळाच्या त्या माशिवानी दुसऱ्याला ते धन देता तुम्ही. उपयोग नाही त्याचा. काय घेतला पाहिजे? उपभोग, आणि चांगल्या पद्धतीने घेतला पाहिजे. आपल्याकडे भोग म्हणला का लगेच 31 डिसेंबर काल परवा दिवशीच झाला. आईश नाही बाबा, उपभोग घे. चांगले मार्ग पण आहेत ना. तूप पण आहे या जगात. बरोबर. दारूचीच काय गरज आहे का? तूप आहे ना, चांगल्या चांगल्या मिठाई आहे. आता साखरेवाल्याला ते वाईट वाटन, पण दुसरं बिन साखरेच्या मिठाई आल्या बाबा. चांगल्या गोष्टी खा. तर ह्या पद्धतीने त्या पैशाचा उपभोग घेतला पाहिजे. बरोबर. आता म्हणजे खरंच खूप सुंदर आपला पॉडकास्ट झालेला आहे की म्हणजे पैशाची व्याख्येपासून ते कसे कमवायचे, ते सांभाळून कसे ठेवायचे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता तुम्ही स्वतः पण पर्सनल लाईफमध्ये खूप सक्सेसफुल आहात. तर आजची जी युवा पिढी, त्यांना जर तुमची शेवटची काही ॲडवाईस द्यायची असेल तर ती काय असेल? नाही, आजचे जे तरुण आहेत, जे युवक आहेत, त्यांना माझे सरळ सरळ एक असा सल्ला म्हणा, ॲडवाईस म्हणा, का उपदेश म्हणा, काही म्हणा, असा आहे की आपल्या क्वालिटीज वाढवा. आम्ही आमच्या पुस्तकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. क्वालिटी नावाचा एक स्वतंत्र चॅप्टरच केलेला आहे. व्हावा वाटे जना, तुका म्हणे 60 गुणा. लोकांना माणूस हवासा वाटतो. का? काळा माणूस असू द्या, बुटका असू द्या, हवा वाटतो का? त्याच्या आतमध्ये असलेले गुण. तुमच्या आतले गुण डेव्हलप करा. स्वतःला ओळखा. कोण आहे तुम्ही? तुमच्याकडे काय आहे बा उपजत? तुमच्या ह्या हार्डवेअरमध्ये काय आलेलं आहे, नेमकं काय पाठवलंय, स्पेशालिटी काय स्पेशालिटी, ते ओळखा. आणि ते ओळखल्यानंतर तुम्ही त्याचं डेव्हलपमेंट करा. ओळखा म्हणजे आता माझ्याकडे आहे, मग ती नाही, विकास करावा लागेल, प्रयत्न करावा लागते ना, अभ्यास करावा लागेल. आम्ही केलं आहे ते. आणि म्हणून मी निश्चितच या सगळ्या मुलांना सांगेन, तरुणांना, तक्रार करू नका. बरेच लोक म्हणतात नाही आमचे घरचेच नाही राव नीटनेटके, आणि ती शाळाच आम्हाला मास्तरच नीटनेटके भेटले नाही, आमचे मित्रच असे होते, हेच असं होतं. ते या तक्रारी करू नका. तुम्ही तक्रारी जेवढ्या युनिव्हर्समध्ये पाठवता, तुमच्या बोकांडे अजून तक्रारी घेत्या, तुम्हाला अजून तकलीफ होईल. तुम्ही म्हणाल चांगलं झालं देवा, अरे खरं चांगलं केलं तू. कोण तुमचा जो कोणी आवडतं, देव असन, गोडा असन, अल्लाह असन, कोणी का असा ना, तुम्ही ज्याला निर्मिक असन, तुम्ही ज्यालाही मानता, त्याला ग्रॅटिट्यूड जो शब्द आलेला आहे, ते कृतज्ञता माना, आभार माना. अरे देवा, अरे त्यांना हात नाही, पाय नाही, ते बरे, मी लय चांगलं आहे देवा. आणि महाराजांचा एक अभंग आहे, ढाल तलवारी गुंतले हे कर म्हणे मी झुंजार कैसे. आणि ती वेळ नाही सांगायला, पण कारणं द्यायची बंद करा आणि स्वतः जबाबदारी घ्या. वर्तमानात राहा, भूतकाळात रमू नका. फार लई भविष्याची लई काही लग स्वप्न बघत आहेत पोरं, कसले काही स्वप्न बघू नका. एकच काळ आहे, हाची काळ, वर्तमान एकच काळ आहे. नाऊ आत्ता ह्या क्षणाला काय करायचं ते ठरवा आणि त्याच दिशेनं, नाही तर काही ठरवताना तुम्ही मला ती एलॉन मस्क व्हायचं, होणार नाही तुम्ही, ती वेगळं आहे. बरोबर. हा, होणार नाही म्हणजे अवघडच नाही का? अरे ते वेगळं, तिची जागा वेगळी, त्याचा देश वेगळा, त्याचे संस्कार वेगळे. आपण काय होऊ शकतो याची जी लिमिटेशन, आणि हे पाहून, शक्यता पाहून, विचार करून माणसानं त्या दृष्टीनं चालावं. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. तो दिवस गोड होण्याकरता सर्वांनी चालावं. शेवट फार महत्त्वाचा आहे. आणि निश्चितच सगळ्यांचा दिवस चांगला आनंदी होईल, गोड होईल, अशी मी तुकोबारा यांच्या चरणी प्रार्थना करतो. बस. येस. तर थँक्यू सो मच की तुम्ही इथं आलेत. आणि आज पहिल्यांदा असा वेगळा पॉडकास्ट आपल्या चॅनलवरती झालेला आहे की ज्याच्यामध्ये काय म्हणतो, स्पिरिच्युअलिटीची खरी जोड पैशाला जोडण्यात आलेली आहे. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? एकदम छान, अतिशय. आता मी खूप इंटरव्ह्यू केले, पॉडकास्ट केले, पण बरेच त्याच्यातले राजकीयच होते. आणि मग ती बरं वाटलं, अरे हे आमचं मूळ अपघाताने गेलो मी तिकडं. आता ते जाऊ देतो भाग, आपल्याला बोलायचं नाही. परंतु मला खूप अतिशय चांगलं वाटलं आपल्या श्रीमंत व्हा या तुमच्या स्टुडिओतून. आणि निश्चितच ह्या मार्गाने जर चाललं, तुकोबारायांनी आखून दिलेल्या मार्गानं, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो रस्ता, तर निश्चितच आपली माणसं, आपली म्हणजे सगळीच जी कोणी असतील आपली माणसं, ही सगळी श्रीमंत होतील, यात किंचितही शंका नाही. आणि विचारांनी, व्यक्तिमत्वाने, मग सगळ्याच गोष्टी श्रीमंत म्हणजे काय, फक्त पैसे आले तर ती श्रीमंत नाही, तुमच्याकडे तेवढ्या क्वालिटीज आल्या पाहिजे.
आणि तरच त्या माणसाचं तो देव होईन. बरोबर. श्रीमंताबरोबर त्या जर क्वालिटी आल्या ना, आणि निश्चितच त्या देवत्वाकडं वाटचाल लोकांची व्हावी अशी इच्छा आहे. तर थँक्यू सो मच. ओके.